तर मोहोळ नगर परिषदेमध्ये शिंदे सेनेच्या सिद्धी वस्त्रे या विजयी झालेल्या आहेत। 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या आहेत। मोहोळमधली महत्त्वाची घडामोड विजयानंतर शिंदे शिवसेनेनं विजयी जल्लोष केलाय। कामातून विरोधकांना उत्तर दिलं। शिंदे गटाने जो आहे तो आपला झेंडा फडकवलेला आहे। शिवसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे ज्या आहेत त्या नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी निवडून आलेले आहेत। सिद्धीताई, खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात। खरं तर अतिशय सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं। खरं तर तुम्हाला यावरून हिनवलं देखील जात होतं। काय सांगाल, कशा पद्धतीने विजयाचा जल्लोष करताय? खरं तर सर्व मोहोळच्या मायबापांनी जे मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांची आभारी आहे। धन्यवाद। काय भावना आहेत? खरं तर प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी लढलेल्या होत्या, तुमच्यावर टीका झाली, पक्षावरती टीका झाली, मात्र शिंदे साहेब देखील इथं प्रचाराला आले होते। काय एकंदरीत प्रचार कसा राहिला आणि विजयाचा कसा जल्लोष करणार आहे? प्रचार एकदम छान झाला होता आणि त्यात बऱ्याच जणांनी टीका केल्या, पण आता आमचा विजय झालाय तर टीकांवर तो मान दिले। कशा पद्धतीने यापुढचा कारभार तुम्ही हाकणार आहात? खरं तर वय खूप कमी आहे तुमचं, मात्र अनुभवाला सोबत मोठे नेते आहेत तुमच्या सोबत। कशा पद्धतीचं काम असणार आहे? रमेशजी बारसकर आणि उमेश त्यांच्या नेतृत्वाखाली मी इथून पुढे काम करणार आणि ज्या काही सर्व समस्या असतील जनतेच्या त्या मी सॉल्व्ह करायचा मी पूर्ण प्रयत्न करणार। आपल्या सोबत पॅनल प्रमुख आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर आहेत। खरं तर खूप टीका झाली, तुम्हाला हिनवलं गेलं आणि त्यानंतर आता तुमचा विजय झालेला आहे। काय भावना आहेत? आज या ठिकाणी मोहोळ शहराच्या सर्व जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। 4 माजी आमदार, एक विद्यमान आमदार, एक पालकमंत्री यांनी या मोहोळ शहरामध्ये येऊन वेगवेगळ्या पद्धतीनं टीका केल्या, सभा घेतल्या आणि त्यांनी सांगितले की आमचाच